नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत 90च्या दशकामध्ये शाळेबाहेर मिळणाऱ्या गुलाबजामची रेसिपी। खूपच साधी सोपी आणि सुंदर रेसिपी आहे। तेव्हा रेसिपीला आपण सुरू करूया। तर इथे सर्वात आधी मी ते 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि 2 चमचे इतकी उडीद डाळ घेतलेली आहे। तर हे तांदूळ आणि डाळ मिक्स करून आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया। आणि तांदूळ डाळ मी छानसे धुवून घेतलेले आहेत। तर याला 4 ते 5 तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत। आणि इथे डाळ तांदूळ आपले छानसे भिजले गेलेले आहेत। 4 ते 5 तासासाठी इथे डाळ तांदूळ मी भिजवून घेतलेले आहेत। आता याला पाणी निथळून आपण याची एक बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत। अगदी स्मूथ आपण याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। पाणी अगदी थोडंसं वापरायचं आहे, कारण ह्याची कन्सिस्टन्सी आपण घट्टच ठेवणार आहोत। हे पहा, असं मी हे वाटून घेतलेलं आहे। अगदी मऊसूत असं वाटून घेतलेलं आहे आणि घट्टसर म्हणाल तर तुम्ही पाहू शकता एवढं घट्ट मी इथं ठेवलेलं आहे। हे सगळं भांड्यामध्ये काढून घेऊया पीठ आपण। आणि तोपर्यंत आपण इथे पाक तयार करून घेऊया। 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि ज्या वाटीने साखर घेतलेली आहे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं आपण फूड कलर टाकूया। तर इथे फूड कलर जे आहे मी ऑरेंज कलर यूज केलेला आहे। तुम्ही रेड कलर यूज करू शकता। 1 तारी पाक होईपर्यंत आपण याचं पाक बनवून घेणार आहोत। जास्त आपण घट्ट नाही करायचं। आणि पाक रेडी झालेला आहे। तर या पिठामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकली आणि कलरसाठी इथे अर्धा चमचा मी ऑरेंज कलर घेतलेला आहे। आता हे मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित। आणि जसं जसं आपण मिक्स करू तुम्ही पाहू शकता बेकिंग पावडरमुळे पीठ जे आहे फुगलेलं आहे आणि हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे। आणि इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं होतं। तेलही छानसं आता गरम झालेलं आहे। तर या पिठाचे छोटे छोटे गोळे आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे जामून शाळेबाहेर कोणी कोणी खाल्लेले आहेत कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका, कारण 90च्या दशकातील सगळ्यांनीच हा जामून आपल्या शाळेबाहेर नक्कीच खाल्लेला आहे आणि त्याची चवही त्यांना माहिती असणार आहे। आणि एक बॅच जामूनचा मी इथं तेलामध्ये सोडून घेतलेला आहे। याला छानसं आपण तळून घेऊया। आणि इथे माहीत नाही इथे जामूनचा रंग जो आहे तो पिवळसर का दिसतोय। ओरिजिनली याचा कलर जो आहे तो ऑरेंजमध्ये आलेला आहे आणि जामूनचा पहिला घाणा आपला तळून झालेला आहे। तर हे कोमट पाक असतानाच आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये आपले हे जामून छानसे भिजले जातात, त्यामुळे जास्त वेळ आपण नाही भिजवणार आहोत। जोपर्यंत आपण दुसरा घाणा तळून घेऊ तोपर्यंत हे जामून 4 ते 5 मिनिटांसाठी पाकामध्ये आपण ठेवायचे आहेत। तोपर्यंत आपण इथे दुसरा जामूनचा घाणा तळायला घेऊया। आणि जामूनचा दुसरा घाणाही तळून झालेला आहे आणि आधी भिजत घातलेले जामून जे आहे ते पाकात छानसे भिजले गेलेले आहेत। तर ते आपण ताटामध्ये काढूया आणि दुसरा घाणा पाकामध्ये आपण ठेवूयात। 4 ते 5 मिनिटांसाठी यालाही भिजत ठेवूयात आणि पाक छानसा मुरला की ताटामध्ये काढून घेऊया। सगळे जामून मी अशा प्रकारे तळून पाकामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। वरून थोडीशी साखर सोडून घेऊया आणि पहा खूपच सुंदर असे आपले हे जामून तयार झालेले आहेत। तर ही जामूनची रेसिपी तुम्हीही करून बघा आणि आपल्या आठवणी ताज्या करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही हे जामून खाल्ले आहेत का। सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तेव्हा स्वस्त राहा आणि मस्त खा। भेटूया पुन्हा नवीन रेसिपींसोबत। थँक्स फॉर वॉचिंग।